मुंबई येथे सीएनजी गॅस लाईन पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा फटका ठाणे नवी मुंबई या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकच्या बाहेर जात या ठिकाणी रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पाहायला गेलं तर अनेक रिक्षा जे सीएनजी गॅस भरण्यासाठी रांगेत उभे आहेत, तर काही ठिकाणी सीएनजीचे गॅस जे पंप आहेत ते बंद आहेत। पाहायला गेलं तर मुंबईतील जो पुरवठा जो आहे तो या ठिकाणी पुरवठा ठाण्यामध्ये देखील खंडित झालेला आहे। पाहायला गेलं तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा प्रकारचं सीएनजी गॅस पंप असतात। ऑनलाईनचा पुरवठा जो आहे तो बंद झाल्यामुळे अनेक रिक्षा पहाटेपासूनच सीएनजी पंपावरती आहेत। मात्र आता सध्या प्रवाशांना आता कामावरती जाण्याची वेळ आणि त्यातच आता पाहायला गेलं तर अनेक लोक जे तात्काळ रांगेत उभे आहेत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर रिक्षांचा जो या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून येतात। मात्र कुठेतरी आता रिक्षा या कमी संख्येने दिसून येतात, त्याचा फटका जो तो ठाणेकरांना बसलेला आहे। मात्र पाहायला गेलं तर आता हा जो पुरवठा जो आहे सीएनजीचा तो कधीपर्यंत सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी मोठ्या संख्येने या रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांना या ठिकाणून स्थानकावरून जावं लागतं। मात्र सध्या तरी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर अशा प्रकारची मोठी रांग लागलेली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी लहान मुलं असतील, यांना देखील आता आपल्या घरी या आपल्या कामावरती जाण्यासाठी अनेक लोक जात असतात। मात्र कुठेतरी याचा फटका आता बसलेला आहे। अनेक लोक रांगेत आहेत, या ठिकाणी कधीपासून रांगेत आहेत, किती वेळ झालाय? अर्धा तास सीएनजीचा फटका बसलेला आहे ठाणेकरांना। का वाटतं सीएनजीच्या गाड्या ज्या आहेत, रिक्षा असतील, टॅक्सी असेल, त्या कमी प्रमाणात दिसून येतात? कमी येत आहे, कमी प्रमाणात येत आहे। किती वेळ झाला तुम्हाला? 15 मिनट 15 मिनट हुआ मुझे। काय वाटतं रिक्षा भेटेल का? रिक्शा हाँ टाइम लग रहा है, जहाँ जाना है वहाँ जाने के लिए लेट होता है, थोड़ा बहुत लेट होता है। या ठिकाणी लोक रांगेत आहेत। सर कुठून आलात, कुठे चाललात? ठाण्याला चालू वाटतं 15-20 मिनिटं झाली मला। काय वाटतं रिक्षा मिळेल का तुम्हाला? मिळाला पाहिजे पण लाईन वाढत चालली भरपूर। नक्कीच या ठिकाणी काही लोक आहेत, कुठे चाललात? रिक्षाची वाट बघतायत। अर्धा तास झाले कमीत कमी आणि दररोजचं झालेलं आहे। आम्ही सोमवारी आलो की अर्धा तास पेक्षा थांबावं लागतंय। रांग बघ, अजून लोक मागे उभे आहेत, ट्रेनने उतरले, लोकलने उतरले, रिक्षा मिळत नाही, ते तिथे थांबता निघून जातात। काहीतरी प्रशासनाने करायला पाहिजे याच्यासाठी। तुम्हाला माहिती आहे का सीएनजीचा पुरवठा जो होतो तो कुठेतरी या ठिकाणी खंडित झालेला आहे ऑनलाईनचा, त्याच्यामुळे रात्रीपासून ते सीएनजी बद्दल आम्हाला माहिती आहे, व्यवस्थित माहिती आहे, पण प्रशासनाने त्याच्यासाठी खबरदारी घ्यायला पाहिजे। इथे या जरा काही लोक आहेत ते कामावरती जाण्याची या ठिकाणी लगबग लागलेली आहेत। अनेक लोक जे हातात बॅगा असतील, सामान असेल घेऊन रिक्षामध्ये प्रवास करतात। मात्र रिक्षा असेल, टॅक्सी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा फटका जो आहे तो जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोक जे ते ज्यांना या सीएनजी संदर्भातल्या काही गोष्टी माहिती नाही, मात्र याचा फटका जो बसलेला तो कधीपर्यंत सुरळीत होईल आता पाहायला लागणार आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने रिक्षा असतात आणि कुठेतरी आता रिक्षा कमी संख्येने असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कुठेतरी याचा फटका जाणवतोय। मात्र आता जो मुंबईमधला सीएनजीचा पुरवठा जो खंडित झाला तो कधीपर्यंत सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।